श्रद्धा आवारे. बाळकडू टीव्ही मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. गणपती सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात टिटवाळा गणपती मंदिरात देवाच्या जन्माचा सोहळा मंगळवारी दुपारी 12:39 पार पडला. हजारो भाविक भक्त देवाच्या जन्म सोहळ्याचा आनंद लुटत बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले. संपूर्ण मंदिर परिसरात गर्दी दिसून येत होती. मंदिर परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने दणाणून निघाले होते. सकाळी ठीक 10:30 वाजता कीर्तनाला व देवाच्या दूध अभिषेकाला प्रारंभ झाला. त्यानंतर देवाला चंदन उटी लावून सजविण्यात आले. देवाला सोन्याच्या दागिन्याने व फुलांनी शृंगार करण्यात आला. हजारो भाविक भक्तांनी या जन्म सोहळ्याला हजेरी लावली होती. सकाळीच मंदिर दर्शन बारीत हजारो भाविक भक्तांनी देवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तसेच सभा मंडपात देखील शेकडो भाविक भक्तांनी जन्म सोहळ्यासाठी ठाण मांडले होते. दुपारी 12:39 पुष्पवृष्टी करून गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया असा जयघोष करून देवाच्या जन्माचा सोहळा पार पडला. संपूर्ण मंदिर परिसर बाप्पाच्या जयघोषाने दणाणून गेला होता. यावेळी स्थानिक नगरसेवक संतोष तरे, भाजपा नेते राजाभाऊ पातकर, गाव कमिटी अध्यक्ष मोरेश्वर तरे, शिवसैनिक नाना उगवेकर, श्रीधर किस्मतराव व दिलीप पातकर तसेच मराठी कलावंत भाऊ कदम, नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी देखील बाप्पाच्या जन्म महोत्सवाचा आनंद घेत देवाचे दर्शन घेतले. आलेल्या भाविक भक्तांना मंदिराच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. निरागस गणपती सूर निरागस मागे गणेश जन्म चतुर्थी होती. त्यामुळे आज आपण बऱ्याच भाविकांनी खूप मोठ्या संख्येने गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. आज गणपतीचा हा जो आजचा जन्म आहे तो देवांत आणि नरांत यांच्या वधासाठी म्हणून कश्यप ऋषींच्या आणि आदित्यच्या पोटी ज्या गणपतीने जन्म घेतला त्या गणपतीचा आज उत्सव आहे. आजचा सिद्धिविनायकाचा जन्मदिवस आहे आणि आज हा सगळ्याच देवळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तसा इथेही आमच्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. आलेल्या सर्व भाविकांना आम्ही इथे प्रसादाची सोय केलेली आहे आणि अतिशय शांतपणे आणि पोलीस दल, होमगार्ड आणि आमचा सिक्युरिटी गार्ड यांच्या मदतीने रांगेची आणि दर्शनाची व्यवस्था अतिशय या ठिकाणी आता गणपती जन्मोत्सवाचा सोहळा पार पडलेला आहे आणि या सोहळ्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि आपले NIDPM नृत्यकला आशिष या ठिकाणी आले. त्यांना विचारून तुम्ही या ठिकाणी कोणत्या भावनेतून आले? तुम्ही या ठिकाणी आला गणपती उत्सवासाठी, तुम्हाला काय वाटलं? एक कोणतरी आपल्याला त्यामध्ये हात ठेवून नेहमी असतो आणि माझा बाप्पा आहे आणि नेहमी बाप्पाच्या नवसाचाच आहे आणि त्या नवसात मला आजपर्यंत जी प्रगती केली आणि त्या निमित्ताने मी दर या ठिकाणी येत असतो आणि आपलं मत या ठिकाणी स्थानिक नगरसेवक उभे त्यांनाही विचारू हा सोहळा किती वर्षापासून या ठिकाणी चालतो? स्थानिक हा सोहळा किती वर्षापासून या ठिकाणी चालतो? म्हणजे पूर्वीपासून परंपरा चालत आलेल्या गणपती स्थापना पूर्वीचे आमचे आजोबा
दुपारी ठीक 4 वाजता भव्य दिव्य अशी श्रींची पालखी मिरवणूक संपूर्ण गावासह टिटवाळा शहरातून काढण्यात आली। या पालखी सोहळ्यात लगतच्या गावातील भजनी मंडळी, ढोल ताशा पथक, गणेश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक व महिला भजनी सहभागी झाले। गणपती बाप्पाचा जयघोष करत रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली। या जन्म उत्सवानिमित्त व पालखी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी उरण कोळीवाड्यातील देवाची पालखी सालाबाद प्रमाणे यंदाही टिटवाळ्यात दाखल होऊन बाप्पाच्या पालखी मिरवणूक सहभागी झाली होती। या कार्यक्रमासाठी मंदिर विश्वस्त, कर्मचारी, स्वयंसेवक, अनिरुद्ध बापूंचे अनुयायी, स्थानिक पोलीस व होमगार्ड यांनी विशेष मेहनत घेतली। या गणपतीला मी सर्वप्रथम पहिले प्राधान्य देतो। आम्ही या गणपतीच्या पालखीसाठी आम्ही सकाळपासून येऊन राहिलो आहे आणि बरोबर 4 वाजता पालखी निघाली आणि पालखीच्या बरोबरच निघालो। निमित्त पालखी सोहळा चाललेला आहे। या पालखी सोहळ्यामध्ये हजारो संख्येने